त्यासाठी आपले काही प्रयत्न होतील का? नाही, त्याच्यात म्हणजे आमचे तर आधीपासूनच प्रयत्न आहे. माझा वैयक्तिक मत असेल की म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातली सगळी अशी इलेक्शन्स जी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आहे त्याच्यात कोणीही राजकारण आणत. बापूंचं एवढं काम चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय तर मग आपण जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे. मी ते शेजारीच बसले ना, इट इज ऑब्वियस. तुम्ही आता परभणीचा उल्लेख केला म्हणून आज सोमनाथ सूर्यवंशीची औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी आहे. प्रकाश आंबेडकरांनी त्याचं ऐकलं. कसं बघता, काय अपेक्षित आहे? नाही, पण तुम्हाला माहिती आहे की परभणी आणि बीडची केस ही पहिल्यांदा कोणी मांडली तर ती बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा बोलले आणि त्याच्यानंतर बीड आणि परभणीला जाणारा पहिला नेता म्हणजे आदरणीय शरद पवार. तेव्हा नंतर पुढे काय झाले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, तुम्हीच रोज रिपोर्टिंग केली. त्याच्यामुळे ह्या घटना आणि तेव्हा दोन्ही केसेसमध्ये काय झालं, जे आरोप प्रत्यारोप झाले पण आम्ही आरोप नाही केले, आम्ही जे बोललो ते सत्य झालं. 3 महिने लागले पण आता सत्य जे आदरणीय पवारसाहेब त्या दिवशी डिसेंबरमध्ये परभणी आणि बीडबद्दल बोलले ते खरं आलं की. कधीतरी ती वाट सत्याची अवघड असते, त्याला थोडेसे पेशन्स दिले जातात. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय. पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर वादाच्या भोवऱ्यात सापडले. कुठेतरी पुन्हा एकदा रुग्णालय असे पुण्यातली किंवा शहरातली बाकीच्या ठिकाणची रुग्णांची पिळवणूक करतायत असं दिसतंय. एक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तिथल्या एका डॉक्टरमुळे आपण सगळ्या डॉक्टरांनी सगळ्या हॉस्पिटलची बदनामी नको करू. कारण का ह्या देशातल्या डॉक्टरांनीच कष्ट करून आपल्या सगळ्यांना कोविडमध्ये वाचवलेलं आहे याची जाणीव मला आहे. आणि या देशातले खरंच डॉक्टर चांगले. एक डॉक्टर आणि तिथली ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्या डॉक्टरनी राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही, तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम आहे. कारण मी काल त्यांच्या घरी गेले होते तेव्हा बऱ्याच गोष्टी मला कळल्या आहेत त्या कदाचित मीडियामध्ये बोलणं योग्य नाही. कारण का मी त्या कुटुंबाची प्रायव्हसी रिस्पेक्ट करते. त्यांच्या घरातली एक महिला, मुलगी, सून, लेक, बहीण, नणंद हिची कुठलीही चूक नाही. म्हणून मी कालही बोलले की ही हत्या आहे. 5.5 तास ती महिला कळा देत होती तिथे हॉस्पिटलला वाटू नये. आणि पहिलं त्या हॉस्पिटलनी तयारी करून घेतली होती, गाऊन बदलायला घेतला होता. मग असं काय घटना झाली? 10 लाख रुपयासाठी तुम्ही कळा असलेली महिलेला घरात हॉस्पिटलमधून बाहेर काढणं ही हत्या नाही तर काय? हा कुठला न्याय आहे? हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा भारत आहे, हे आपले संस्कार आहे. धक्कादायक आहे. त्या हॉस्पिटलच्या सगळ्या त्या टीमवर आणि मॅनेजमेंटवर अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शॉर्ट ड्युरेशनमध्ये 6 महिन्यांवर वर्ष नाही त्यांच्या सगळ्यांवर ॲक्शन झाली पाहिजे ही आमची मागणी. तुम्ही ते इशारा दिला होता तुमच्याकडून ते टॅक्स भरलेला नाही हो. माझ्या मतदारसंघातले एवढे लोक खडकवासल्यात हवेलीत राहतात. एखाद्याने 5-10 हजार रुपये भरले नाही ना टॅक्स तर PMC त्यांच्या घरात जाऊन बँड वाजवते. म्हणजे जो गरीब कष्ट करणाऱ्या बिचारा नोकरी गेली, EMI नाही भरता आला, 5,000 रुपयासाठी तुम्ही बँड लावता आणि ते 27 कोटी रुपयाला तुम्ही काहीच करणार नाही आणि आम्हाला सांगणार हा कुठला न्याय? म्हणजे त्यांच्यासाठी मंगेशकर हॉस्पिटलसाठी या देशात एक नाही आणि बाकीच्या पुणेकरांसाठी एक नाही. हे कुठलं पद्धत सुरू केली पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन? ओके. आता ते खरं तर नागपूरमधल्या 12 शाळांनी 580 बनावट शिक्षक भरून जवळजवळ 19 पासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकारचे 100 कोटी रुपये लागले नागपूर. मला एक प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की मागच्या आठवड्यामध्ये 60 कोटी रुपये कुठल्या तरी पुस्तकामध्ये ते चुकीचे कागद लावले म्हणून 60 कोटी रुपये सरकारने घाले. आता तुम्ही म्हणताय हे 100 कोटी. शिक्षणात CBSE पॅटर्न आणणार कशाचं कशाला मिळत नाही. म्हणजे शिक्षण खात्याचं चाललंय तरी काय या राज्यात? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू एज्युकेशन हे कशासाठी आणलं की सर्वसामान्य असू दे किंवा मोठा कोणी असू दे त्या भारतीय आहे त्याला शिक्षणाचा अधिकार हा तुमच्या संविधानाने दिलेला आहे आणि तोही हक्क आता तुम्ही चोरून घेऊन टाकणार आमच्याकडून. हे यांचं प्रशासन आहे, हे यांचं डबल इंजिनचं सरकार आहे. यूट्यूबवरती आज सकाळी एक पेपर फुटला, ॲट्स 9वीचा पेपर आहे आणि तो परीक्षा व्हायच्या अगोदरच यूट्यूबवरती प्रक्षेपित झाला. यूट्यूब म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण महाराष्ट्रात अजून काय थांबेल. तुमचे काय? माझी काय भूमिका आहे? सरकारला विचारा, सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. सरकार काय करते? डबल इंजिन सरकारने हे करायला नको. तंत्रज्ञानाचं एवढे 200 आमदार निवडून दिले त्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने विश्वासाच्या नात्याने. 100 दिवसात काय कमवलं या सरकारने? रोज एक स्कॅम येतं या सरकारचं बाहेर.
आत्ता कोणाला आले, आज सकाळी मुंबईच्या पेपर आहे, डांबर 2, डांबराची एकाच रस्त्याच्या डांबराची 2 बिलं काढली. एक महाराष्ट्र सरकारने भरलं आणि एक केंद्र सरकारने भरलं. ते डबल डांबर, एक त्यांचा आणि एक आपला महाराष्ट्र सरकारचा. कुठला रस्ता बनवलाय, जाऊया आपण बघायला सगळे अभ्यास करायला. हा रस्ता झालाच कुठे. गडकरी साहेबांना लिहिलं आज पत्र. ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आरोग्याविषयीची हेळसांडच होती. फक्त हिंगोली जिल्ह्यात 13,956 महिलांचे रिपोर्ट कॅन्सरचे आले. ह्याच्या अगोदर आता कसं खरं तर ही उपाययोजना करायला हवी महिला म्हणून, किंवा कसं तुमची काय बात आहे? महिला म्हणून माणूस की राहिली का नाही या देशात? 13,956 रिपोर्ट आहे एका हिंगोली जिल्ह्याचे. का कॅन्सर होतो याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मला कालच ही गोष्ट कळली की अनेक हॉस्पिटल्स अशी आहेत ज्यांना रिसर्चसाठी पैसे येतात. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्यांचा रिसर्च युनिट आहे. त्या रिसर्च युनिटला मला कोणीतरी सांगितलं, माझा नंबरही चुकीचा असू शकतो, त्याच्यामुळे तो व्हेरीफाय करा तुम्ही, 25 का 30 कोटी रुपये दरवर्षी येतात जस्ट फॉर रिसर्च. काय रिसर्च केला आहे आम्हाला पण कळू दे. नाही, माझं म्हणणं आहे की पुरंदरकरांची इच्छा आहे की सगळी विकासाची कामं व्हावी, पण त्याचबरोबर सरकारनेही कुठेच महाराष्ट्रात नाही देशात कुठलीही बळजबरी करू. चर्चेतून मार्ग निघतात. चर्चा सरकारने केली पाहिजे आणि जबरदस्ती कुणावर करू नये. आणि नियम कायद्याने हा देश चालतो. तुम्हाला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा एक कमिटी केली होती जमीन जेव्हा सरकारला लागते त्याच्यासाठी, आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब होते. आणि त्या काळात आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी निर्णय घेतला होता की जमीनची 4 पट किंमत दिल्याशिवाय कुणालाही जमीन ही कुठल्याही सरकारला घेता येणार नाही. आणि वेगळी वेगळी मॉडेल्स त्याच्यानंतर इव्हॉल्व झाली आहेत. शहरीकरणासाठी एक वेगळं मॉडेल, ग्रामीणसाठी, त्यामुळे या MIDCचं एक वेगळं मॉडेल आहे. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतात. महाराष्ट्र सरकारने त्या सगळ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान करावा, चर्चेत करावी, आणि माझा विश्वास आहे की त्याच्यातून मार्ग निघेल. पण चर्चा ही झालीच पाहिजे, कुणावरही दमदाटी करू. 2016 साली विमानतळ मंजूर झालं होतं. त्यावेळेस एक जागा सांगितली होती, महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यानंतर दुसरी जागा दिली, त्याला संरक्षण विभागाने नकार दिला त्या ठिकाणी. नाही, संरक्षण विभागाने त्यांनी नकार नाही दिला. तुम्ही विचारा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जुन्याच जागेवर होते, परंतु तिथले शेतकरी म्हणतात आम्हाला विमानतळ नको, आम्ही जमीन देणार नाही. 9 तारखेपासून मोजणी सुरू होतीये अशी माहिती मिळते. नेमकंही विमानतळ होईल असं वाटते? कारण याच्या आधी हे विमानतळ खेड आणि चाकणला होणार होतं, तिथल्या लोकांनी विरोध केला, त्याच्यानंतर हे विमानतळ पुरंदरला होतं. पुरंदरला विमानतळ व्हावं अशी सगळ्याच पुरंदरच्या लोकांची इच्छा आहे, पण लोकेशनवर काही प्रश्न अनेक वर्ष राहिलेले आहेत. आणि जोपर्यंत त्याच्यात समाधान शेतकऱ्यांचं होत नाही तोपर्यंत तिथे ॲक्विजिशन होऊ शकणार नाही, आपण सगळेच बघतो. त्याचबरोबर संजय जगताप जेव्हा तिथे आमदार होते तेव्हा संजय जगतापांनी लिमय नावाचे जे एक्सपर्ट आहेत ते आम्ही सगळ्यांनी, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील यांच्यावरही आम्ही ते कारण का तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेसही आमची चर्चा झाली होती की महाविकास आघाडीचं सरकार असताना प्लॅन ए आणि प्लॅन बी केला होता. त्या प्लॅन ए आणि प्लॅन बी मधून सुवर्णमध्य काढावा असं संजय जगतापांची आणि माझी, आमची सगळ्यांची आणि शेतकऱ्यांचाही त्याला सहकार्याची भूमिका होती. त्याच्यानंतर हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं हा प्रश्नही मी DPTCमध्येही विचारला होता. तेव्हा पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आणि मुरली मोहोळ यांनी आम्हाला त्या मीटिंगमध्ये शब्द दिला होता की हा एअरपोर्ट आम्ही करू आणि सगळ्यांना न्याय मिळेल, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता. पण आता परिस्थिती ही तुम्ही बघताय काय आहे, आणि ह्या सगळीकडेच कुठलाही विकास होताना आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही, पण शेतकऱ्यांना आधार दिल्याशिवाय पुढे सरकारलाही योजना करता येणार नाही, हेही सत्य. 50 रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या, मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या लोकसभेच्या आधीची भाषणं काढा आणि आजचे तुमचे सगळे प्रेस कॉन्फरन्सचे प्रश्न बघा, ते भाषण आहे का तुमचे प्रश्न, हे दोन्ही एकच आहे. आणि मला गंमत आहे सगळ्यात अशी वाटते की ग्लोबली क्रूडचे प्राइसेस पडलेले, ग्लोबली काय चाललंय, आणि ग्लोबली क्रूड प्राइसेस पडलेले असताना 2 रुपये एक्साईज जरी तुम्हाला मला भरावा लागत नसला तरी तो कंपन्यांना भरावा लागणार आहे. जर ग्लोबली क्रूड प्राइसेस जर कमी झाले तर हे 2 रुपये एक्साईज का लावत आहे? मग ह्याचा अर्थ केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का? हाच असू शकतो ना, कारण का एवढं क्रूड प्राइसेस आत्तापर्यंत कधीच कमी झालेले आहेत. आणि गॅसचं आत्ता वाढवायचं गरज काय?
आता तुम्ही बघताय तर टॅरिफ्समुळेच मार्केटची परिस्थिती तुम्ही बघता. आज थोडंसं जेमतेम जरा स्थिरावलं, पण काल काय झालं ग्लोबली हे तुम्ही बघताय. आणि त्याचबरोबर टॅरिफ्स सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं ऑफिशियल स्टेटमेंट जरूर तुम्ही सगळ्यांनी पहा. त्यांच्याकडे फक्त 10% टॅरिफ लावले तरी त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं. आपल्याकडे 27% झाले तरी सरकारकडून काही स्टेटमेंट आलेलं नाही. त्याच्यात शेतीचं पण काय क्लॅरिटी आहे ती आलेली नाही. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आज जी अस्थिरता झालेली आहे आणि देशामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्हीमुळे अडचणी आहे. एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत करायला बघतोय, पण एक्सपोर्टसाठी ज्या नवीन PLI स्कीम्स होत आहेत त्या ह्या टॅरिफचं सेटलमेंट झाल्याशिवाय त्या एक्सपोर्ट्सचं आपण कसं करणार, कसं म्हणजे काय एक्सपोर्ट कुठे करणार, आणि टॅरिफचा हा सगळा सेटलमेंट झाल्याशिवाय विषय पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे भारत सरकारला मी मागेही माझ्या भाषणात बोलले होते की 2 गोष्टी भारत सरकारने केल्या पाहिजेत. एक तर हे आम्हाला अपेक्षितच होतं. मी काय फायनान्सची तज्ज्ञ नाही, ना मॉनिटरी पॉलिसीची ना फिस्कल पॉलिसीची, पण एवढं मलाही कळतंय. मी इकॉनॉमिस्ट पण नाही, मी फायनान्स एक्सपर्ट पण नाही, पण एवढं मलाही कळत होतं 1 महिन्यापूर्वी की टॅरिफचं हे झाल्यानंतर मार्केट कोलॅप्स होणार आहे. जे झालं काल हे काय रॉकेट सायन्स नव्हतं, इट वॉज द ऑब्व्हियस. पण काहीच त्याच्यात सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला नाही. आणि का नाही, विजय केळकर पुण्यात राहतात, आपले अजित रानडे गोखले इन्स्टिट्यूट बघत होते, हे फाईन इकॉनॉमिस्ट आहे. ह्या सगळे जे तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रात होते, देशात आहेत, सगळ्यांची एक तातडीने कमिटी करा आणि या टॅरिफचा इम्पॅक्ट काय हे सरकारने केलं पाहिजे. कधीतरी सरकारने आपल्या सरकारच्या बाहेरचे जे तज्ज्ञ आहेत या देशात, टॅलेंटची कमी नाही आहे या देशात, आणि महाराष्ट्रात तर एवढे टॅलेंटेड लोक आहेत, का नाही त्यांचा उपयोग करून घेते, त्यांचं घ्या मार्गदर्शन. कारण का हा राजकीय विषय नाही आहे, हा देशाच्या आणि जगाच्या हिताचा विषय आहे आणि हा ट्रेडचा विषय जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.